हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आज आमचा अचानक प्लॅन ठरला आहे. सेजूच्या बेस्ट फ्रेंडचा म्हणजे सौख्याच्या पप्पाचा आज बर्थडे आहे. सो आम्ही आज चाललोय डिनरला. तर चला तर मग बघूयात आता सेजू तिकडे बेस्ट फ्रेंडला भेटल्यानंतर काय काय मजा वगैरे करते ती. भेटूयात थोड्याच वेळामध्ये. तर फ्रेंड्स निघालोय आम्ही आता आणि जातानाच आम्ही आता बुके घेतला आहे. म्हटलं पुढे गेल्यास भेटतं का नाही की म्हणून मग आताच घेतलोय. पोहोचलोय आता इथे आणि चला मग जाऊयात आज. बुके तर आपण येतानाच सोबत घेऊन आलोय. तर आता केक पण घ्यायचा आहे. सो सेजूचे पप्पा शिवांश आणि सेजू गेलेत तिकडे. तर केक घ्यायला आलोय आपण इथं. तर सेजाला विचारूयात की कोणता केक घ्यायचा. सेजू कोणता केक घ्यायचा? सेजू बोलते की मँगो केक घ्यायचा. आणि पाहू शकता इथे पण स्वामी आहेत. जिथे जिथे स्वामींचं दर्शन होते तिथे मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. त्यांच्या कृपेने प्रत्येक दिवस आनंदात आणि समाधानात जावो हीच प्रार्थना. मँगो फ्लेवरचा सुंदर केक तर तयार आहे. आता त्यावर नाव लिहिलं की सेलिब्रेशनसाठी सर्व काही रेडी. आणि सौख्याच्या पप्पाचं नाव मिथिलेश हे आहे. सो त्यांनी नाव लिहून दिलं आहे त्या दादांनी केकवरती. आणि आता सेजूला राहत नव्हतं. तिला असं झालं होतं की मी कधी एकदा सौख्याशी भेटते. आणि ती निघाली होती. आणि इथेच एक राधाकृष्णाची खूप छान मूर्ती होती, ते पण मी तुम्हाला दाखवली. आणि मग सेजू शिवांश हे निघाले होते सौख्याला भेटायला. आणि तिथे पोचल्यानंतर सेजू खूप जास्त लाजत होती. घरी तर ती खूप घाई करत होती, मम्मी चल ना मम्मी चल ना. आणि सौख्या दिसली की मग तिला लाज वाटत होती आणि ती तिच्याशी जास्त काही बोलत पण नव्हती. तुम्ही पाहू शकता. कदाचित खूप दिवसानंतर बेस्ट फ्रेंड समोर आल्यामुळे सेजू खूप जास्त लाजत होती. आणि खरं पाहता हे खूप थोड्याच वेळासाठी होतं, नंतर धमाल पाहूच आहे यांची. आणि मग मी थोडीशी यांचे फोटोशूट पण करून घेतले तिथे. आणि आता पाहू शकता ह्या दोघींची मैत्री परत एकदा रंगात आली आहे. किती गोड दिसत आहेत ना खरंच ह्या दोघी एकमेकांसोबत. आणि इकडे या दोघींचा खेळ चालू झाला होता, रॉक पेपर सीझर. खरं पाहता ज्यावेळेस आम्ही फिरायला गेलो होतो कोकणमध्ये त्यावेळेस पण गाडीमध्ये ह्या दोघी कंटिन्युअसली हेच खेळत होते. यांची खूप आवडते खेळ आहे हा. आणि मग नंतर मस्ती चालू होती, तर मग ते पण मी थोडंसं कॅमेऱ्यात शूट करून घेतलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. आणि इकडे बर्थडेचं सेलिब्रेशन पण चालू झालं होतं. हॅपी बर्थडे टू. सगळे खूप खुश होते बर्थडे करताना. जास्त करून तर सौख्या तर खूपच जास्त खुश होती. आणि अशा प्रकारे हे छोटंसं सेलिब्रेशन पार पडलं. मैत्रीपेक्षा ही थोडं जास्त आणि कुटुंबा इतकंच जवळचं असं हे नातं. मिथिलेश भैया यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि जसे सेजू आणि सौख्या फ्रेंड आहेत तसेच हे दोघं पण बेस्ट फ्रेंड आहेत, हे पण सांगताना मला आनंद होतोय. क्या खा रहे हो तुम बोलो. आणि इकडे गप्पा तर सुरू झाल्या होत्या. सौख्या बोलत होती पण आमच्या मॅडमच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. गपचूप सगळं चालू होतं. पप्पा तिला बोल म्हणत होते पण ती काही बोलतच नव्हती. डिनर तर एकदम छानच होतं पण गप्पांमुळे त्याला अजूनच छान चव आली की काय असं वाटायला लागलं होतं. या सुंदर भेटीच्या काही आठवणी अजून कॅमेऱ्यात जपायच्या बाकी होत्या. आणि मग नंतर घरी निघण्यापूर्वी काही छानसे छोटेसे फोटो काढून हा दिवस आणखीन खास करून घेतला. अशा छोट्या छोट्या भेटी असले तरी त्यातून तयार होणाऱ्या आठवणी मात्र खूप सुंदर असतात. हा व्लॉग पोस्ट करायला थोडा उशीर झाला पण आठवणी अजूनही तितक्याच खास होत्या. आता निरोप घेण्याची वेळ आली होती. खूप छान संध्याकाळ घालवली. पुन्हा लवकर भेटूया. आणि अशा प्रकारे आजची संध्याकाळ संपली आणि खूप छान आठवणी घेऊन आम्ही घरी निघालो. आजचा व्लॉग आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा. बाय बाय.